आज 19 एप्रिल शुक्रवार एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत्. एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् एको देवो देवकीपुत्र एव. एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. आपण काल 7 पर्यंत पाहिले श्लोक. आज आता 8वा घेणार आहोत. आसुरी स्वभावाचे लोक हे प्रवृत्ती किंवा निवृत्ती म्हणजे चांगलं वाईट कोणतं कर्म करायचं आहे, कशाकडे आपली प्रवृत्ती व्हायला पाहिजे आणि कोणतं नको करायला म्हणजे कशाकडे निवृत्ती व्हायला पाहिजे हे काही जाणत नाहीत. त्यांचं अंतर्मनही अंतर्बाह्य शुद्ध नसतं. बाहेरूनही ते अस्वच्छ आणि आतून तर आहेतच आहेत. आणि त्यांचं आचरण उत्तम असत नाही. सत्य भाषण न सत्यम तेषु विद्यते. सत्य कशाशी खातात, सत्य म्हणजे काय हे त्यांना काहीही माहीत नसतं. मग त्यांना काय अपेक्षित असतं, त्यांना काय आवडतं, ते कशाशी जोडलेले असतात ते 8व्या श्लोकात सांगितलेले. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम्. आता थोडेसे छोटे छोटे संधी आहेत. असत्यम अप्रतिष्ठम म्हणजे असत्य आपल्याला कळतं आणि अप्रतिष्ठ म्हणजे ज्याला आश्रय नाही, ज्याला प्रतिष्ठा नाही असं. आणि जगत आहुहु अनीश्वरम. आणि हे जगत कसं आहे तर आहुहु म्हणजे म्हणतात, अनीश्वरम ईश्वराशिवाय असं हे लोक म्हणतात. काय ईश्वर विश्वर कोण आलाय, हे सगळं आपोआप होतंय. त्यांची भावना अशी आहे. आणि मग याला काही आश्रय नाही, काही नाही, देवबीव काही नाही, हे सगळं असत्य आहे. आणि अपरस्पर संभूतम म्हणजे हे आपोआपच घडले. आपण कसं म्हणतो, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथू. कुठल्याही कार्यामध्ये अनेक लोकांची गरज असते, पण यांचं म्हणणं आहे आपोआप सगळं होतं. एवढं मोठं जगसुद्धा आपोआप झालेलं आहे. किंवा स्त्री पुरुषांच्या संयोगातून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि पुढं म्हणतात कामहैतुकम म्हणजे या सृष्टी निर्मितीच्या मागं एकमेव कारण असेल. हेतू म्हणजे कारण. कामहैतुकम म्हणजे काम हेच याचं कारण आहे. अन्यत किम दुसरं काय असणार. अहो पती पत्नींच्या संयोगातूनच ही सगळी सृष्टी निर्माण होतीये. त्याच्यामागे काम म्हणजे काम हा पुरुषार्थ म्हणा, काम वासना म्हणा, त्यांच्या दृष्टीनं कामाला जास्त महत्त्व आहे.
पण तो काम कसा प्रवृत्त होतो, त्याच्या मागे कुणाची तरी प्रेरणा आहे, कुठलं तरी चैतन्य या सृष्टीच्या मागं आहे, हे त्यांना अजिबात पसंत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की हे जग आधाररहित आहे, अप्रतिष्ठ आहे, असत्य आहे, ईश्वराशिवाय होतच नाही. म्हणजे आपोआप होतं, ईश्वराची काही गरज नाही आहे हे सृष्टी निर्माण करायला. आणि केवळ या स्त्री पुरुषांच्या संयोगातून कामाच्या आधारे किंवा कामामुळंच हे निर्माण होतं, दुसरं काय कारण आहे. आता बघा, अशी मतमतांतरं खूप आहेत. आत्तासुद्धा लोक असे वाद घेतात. आणि तुम्हाला सांगते, जे म्हणायचे ना की अजिबात देव बिव काही नाही, देव सगळे झूट आहे, सगळं आपण करतो, मी करतो, मी करतो, आणि मग त्यांना अशी कधीतरी उपरती होती, कधीतरी ज्ञान होतं की नाही, मी आजपर्यंत माझ्यावर सगळं कर्तृत्व घेत होतो, पण हे सगळं चूक आहे. पण आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची वृत्ती काय आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण आता समश्लोकी बघूयात. म्हणतील टिके विश्व निराधार निरीश्वर. सोप्या शब्दात सांगतात. विनोबांची फक्त गीताई सुद्धा जरी पाठ केली ना, म्हणजे ज्यांना गीता करणं पाठ अवघड होतंय, त्यांनी गीताई आम्ही लहानपणी बघा, लहानपणी गीताईचे श्लोक पहिल्यांदा शिकवायचे, म्हणजे ते सोपं पडायचं. असे मिसळलेले कोणी, असं ते सगळे सोपे सोपे श्लोक, त्यांची रचना खूप सोपी आहे. म्हणतील टिके विश्व निराधार निरीश्वर, काममूलक हे सारे कोठले सहकार्य ते. कुणाच्या सहकार्यानं झाले हे? काममूलक आहे सगळं विश्व. संत तुकाराम म्हणतात, ईशा विणवर्णिताती विश्वोत्पत्ती कामाने, देव म्हणजे कृत्रिम सर्व क्रम आपुला, विश्वा कैसे निउद्योग हा संयोग स्त्री नरा, अहो मैथुना वाचून काही दिसून ये तुका. काही दिसूनच येत नाही. स्त्री पुरुषांच्या संयोगातून, मैथुनातूनच हे सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. आता अगदी सृष्टीच्या प्रारंभी, म्हणजे प्रत्येक युगानंतर, आहे की नाही, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, अशी ही सगळी युगं झाल्यानंतर प्रत्येक युगानंतर सगळ्या सृष्टीचा प्रलय होतो. मग तो प्रलयसुद्धा हे जोडीच करते का हो? स्त्री पुरुषच करतात का? पण हे ह्या अज्ञानी लोकांना सांगायचं कोणी? बरं, बघूया आता. वामन पंडित म्हणतात, निरीश म्हणती विश्वमिथ्या कृत्रिम बोलती, न विश्वचिदचिद योगे म्हणती मैथुनोद्भव. चित किंवा अचित याच्यामुळं झालेलं नाही आहे, तर हे फक्त मैथुनातून झालेलं. कीर्तने म्हणतात, हे त्रैलोक्य असे असत्य म्हणती, हे त्रैलोक्य असे असत्य म्हणती, वेदांत जो वर्णिला नाही ईश्वर तो अनीश्वरची हे, कोणी न तो पाहिला. कुणी पाहिलाय का म्हणतात? खरं ही वाक्य घ्यायला पाहिजे होती आजच्या श्लोकात मी. हे तो संभवले न विश्व चिदचित योगे तसे हे वृथा, यासी उद्भव मैथुना विणनसे ते बोलती सर्वथा. अनंतताई म्हणतात, तनय कैचा धर्म जगास, कैचा धर्म जगास धर्म नुसते, थोतांड वाटे तया, आहे जे स्वयमेव सिद्ध चिनसे, स्रष्टा निसर्गासया, योषिन मानव संगमेच जगळी, निर्माण झाली क्षिती, आहे कामची आद्य कारण जगा, ऐसी हि ते जलपती. या मारुलकर म्हणतात, म्हणती नाही ईश्वर त्यात, नसे सत्यता प्रतिष्ठाही, स्त्री पुरुष काम कारण संयोगज, सुख दुजे नसे काही. तर डॉक्टर खैर म्हणतात, नाही ईश्वर सत्य ही जगिया, आधार त्या नसे म्हणती, ब्रह्मन मूळ जगाचे, भोगा वाचुनी हेतुना जगती.
केवळ भोगातूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. ब्रह्म बिब्म मूळ काही नाही आहे. हे सगळं असत्य आहे. एवढं ठाम त्याला सुद्धा धैर्य पाहिजे हो. आणि म्हणून तर खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं असं आम्ही लहानपणी ऐकलेलं आहे त्या वकिलांच्या बाबतीत, की असं म्हणायचे. आणि असे न्याय बरेचसे चुकीचे दिले जातात व्यवहारात सुद्धा. मग इथं जर चुकीचं म्हटलं तर काय. आता परवाच कोणीतरी सांगत होते की दिसत नाही परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म काहीच दिसत नाही, मग ते आहे कशावरून. तसं त्या परवाच्या ताई सांगत होत्या की ही उदाहरणं ज्ञानदेवांनी खूपदा दिलेली आहेत. की आपल्याला श्वासोच्छ्वास दिसतो का हो, श्वास येतोय जातोय दिसतो का. दिसणारीच गोष्ट दृश्यम सर्वम अनात्म स्यात्. दृश्य हे सगळं अनात्म आहे, खोटं आहे, नश्वर आहे. आजचा श्लोक मी पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये हेच घेतलेलं आहे बघा. आणि मग खरं काय आहे. खरा हा परमात्मा श्रेष्ठ आहे, परमात्मा आहे. ठीक आहे. आता हे काय म्हणतात बघूया. तर ज्यांचा आसुरी स्वभाव आहे असे लोक म्हणतात की आम्ही असत्यानं भरलेले आहोत. त्याप्रमाणे हा सर्व संसार सुद्धा खोटा आहे, अप्रतिष्ठित आहे. धर्म अधर्म याला कोणालाही कोणताही आधार नाही. धर्मालाही नाही ना अधर्मालाही नाही. म्हणून हे सर्व निराधार आहे, ईश्वर शून्य आहे. पुण्य आणि पाप यांच्या अपेक्षेने हे विश्व चालवणारा कोणी स्वामी प्रमुख नाही. म्हणून हे सर्व जगत ईश्वर शून्य आहे. त्याप्रमाणे कामानं प्रेरित होऊन स्त्री आणि पुरुष यांचा आपापसात संयोग झाल्यानंच हे जगत निर्माण झालं. आणि म्हणून काम हेच या जगाचं मूळ कारण आहे. याशिवाय दुसरं कोणतं कारण असणार म्हणतात. अर्थातच धर्म अधर्मादी अन्य कोणतेही अदृष्ट कारण नाही. किंवा काम हेच प्राण्यांचं कारण आहे. जे लोकायतिक म्हणजे चार्वाक वगैरे जे आहेत ना, ते शरीरालाच आत्मा मानतात बरं का. आणि मग त्यांचा एक विशेष संप्रदाय आहे. पहिलं तत्त्वज्ञान आहे चार्वाक. नास्तिक दर्शनातला पहिला प्रमुख कोण असेल तर चार्वाक. आणि त्यांनाच लोकायतिक. लोकांना ही मतं फार आवडली हो. मला तर ते फार म्हणजे एक वाक्य तर नेहमी आमचे सर म्हणायचे आणि ते पाठच झालेलं होतं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजे ऋण काढा आणि तूप प्या. कारण का की खरं हे काहीच नाही आहे. त्याच्यामागे खरं कारण काहीच नाही. ठीक आहे. तर अशी ही या लौकायतिक किंवा जे नास्तिकवादी आहेत त्यांचं असं मत आहे. या सृष्टीच्या आता त्यांना जगच असत्य वाटते. कारण का की इथे न्याय अन्यायाचा विचारही केला जात नाही. कशाचाच विचार नाही आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं आता जे चाललंय ते त्याला अनुषंगूनच आहे बरं का. की सध्या न्याय अन्याय कुठं काही आपल्याला दिसतच नाही. स्वतःच अन्यायकारक वागत असतात आणि मग त्यांना शिक्षा किंवा त्रास होत नाही असं त्यांचं मत आहे. आत्ताचे सुद्धा आपले काही आहेत राज्यकर्ते म्हणून किंवा जे कोणी राजकारणातले रथी महारथी, त्यांना वाटते आम्ही कसंही वागलो तरी ही सृष्टी हे चाललेलंच आहे. कोणी आपली प्रजा किंवा हे कोणी आपल्यावर उठाव करणार नाहीत, काही नाही. सगळं धकून नेतील. वर छान चांगला मुलामा आणायचा चेहऱ्यावर आणि आत काय सगळं गौड बंगाल आहे ते काही कोणाला दिसत नाही असं वाटतं. पण आमचे एक सर होते ते म्हणायचे की मांजर काय करते हो, डोळे मिटून दूध पिते. डोळे मिटून दूध पिते म्हणजे तिला असं वाटतं की कुणी काही आपल्याकडं पाहतच नाही. पण तिनं जरी डोळे म्हणून ते गाण्यात पण आहे ना, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची, सरावल्या हाता नाही कंप का सुटावा. हे गाणं म्हणतात आणि तिकडं खरे चोर चोरी करत होते देवघरातली. उघडदार देवा आता उघडदार देवा. खरा तो देवाला मानणारा होता.
तिथला जो सत्पुरुष होता, गृहस्थ होता तो. आणि त्यामुळं शेवटी ते चोर नरमलेत. चोर तिथं क्षमा मागतायत. त्यांना लक्षात आलं की आपण चुकीच्या ठिकाणी हे करतो. मध्ये पण जशी कथा सांगितली की की एकनाथांच्या घरी सुद्धा, एकनाथांकडे सुद्धा बघा, हे आसुरी स्वभावाचे लोक त्यांच्याकडे चोरी करायला गेलेले होते. इकडे कीर्तन चालले आणि हे 3-4 जण त्या देवघरात, पूर्वी सगळी चांदीची वगैरे भांडी असायची, उपकरणी सगळे, जे तांब्या भांडं, ताम्हण, पळी भांडं, जे काय असतं ते सगळं चांदीचं असायचं. आणि तसे ते बऱ्यापैकी बरे होते. आणि कदाचित देवसुद्धा सोन्याचे करतात लोक, चांदीचे. आता ते मला माहिती नाही त्यांचे देवसुद्धा चांदीचे होते का. पण आतल्या बाजूला बाहेर कीर्तन चालले आणि आत त्या चोरांनी सगळं गाठोडं गुंडाळले, सगळं नेण्यासाठी ते आलेले. पण गंमत अशी झाली की कीर्तन संपलं आणि मग आता काय करायचं, धड तिथून बाहेर जाता येईना, म्हणून हे आज झोपले गेले. त्या देवघरातच झोपलेत सगळे. आता बाकीचे लोक पहाट झाली की निघून गेले बरं का. पूर्वी असं असायचं, कीर्तनाला जातील तिथं मंदिरातच सरळ सतरंजीवर लोक पवडायचे आणि मग घरी जायचं पहाटे उठून. कारण रात्रही कीर्तन चालायचं, काय एखादा तास कुठंतरी घरी जाऊन काय करायचं. तर ते सगळे लोक झोपल्यानंतर एकनाथ बघायला आले कुठं काय आहे. तर इथे हे लोक झोपलेले, थंडीचे दिवस. त्यांना वाईट वाटलं हो. ते म्हणाले की म्हणे, अरेच्या, हे तर कोण इथे झोपलेत, अहो हे थंडीनं कुडकुडत असतील. त्यांनी आतनं त्यांना पांघरुणं आणून घातलं. आणि मग सकाळी सगळे निघून गेल्यावर हे जागे झाले, अरेच्या, आपल्याला पांघरुण कोणी घातले बघतायत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे मालक किंवा हे स्वतः संत आपल्याला सुख मिळण्यासाठी प्रयत्न करतायत आणि आपण मात्र त्यांना दुःख देतो. तर अशी ही तऱ्हा आहे जगाची. आणि त्यांना मात्र जे दिसतं ते सगळं खरं असतं आणि बाकीचं सगळं खोटं आहे, अशी त्यांची धारणा आहे, नाही का. म्हणून काही तरुणांनी पण त्यांची थट्टा केली होती की काय या गाढवाला पाणी हे करताय तुम्ही, पाणी घालताय तडफडणाऱ्या. त्यांनी तिकडून आणलेली काशीवरची कावड पाण्याची, ते पाणी म्हणजे गंगाजल त्याला घातलेलं आहे. कारण काय, सर्वाभूती एकच परमेश्वर आहे आणि ते गाढव जिवंत झालेलं आहे. म्हणे मेलेल्या गाढवाला म्हणले होते पाणी घालून बघा, हे जिवंत होते, आणि ते खरंच जिवंत झाले. म्हणजे एवढी ताकद आहे या सत्यामध्ये. पण आपल्याला असत्याचाच जास्त हे करायचं असतो. ठीक आहे, त्या आसुरी लोकांच्या वृत्तीचं वर्णन करणं आपल्याला अशक्य आहे. इतके विविध आणि ते विस्तृत किंवा काय म्हणतात ना आपण, अश्लील किंवा निर्भरच असं अंगावर शहारा आणणारं त्यांचं वर्तन असतं, किंवा त्यांची मनाची वृत्ती तशी असते. म्हणजे आपल्या सामान्य माणसाला सुद्धा अंगावर शहारा येईल त्यांचं ते वागणं बघून. म्हणून ज्ञानदेवांनी या आसुरी लोकांचा हे कसा असतो स्वभाव किंवा त्यांचं वागणं कसं असतं ते थोडं सांगितलेलं आहे. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था, येते म्हणती ते वृथा अवघेची हे. एवढी सनातन ही परंपरा आहे. अनादि ही सगळी विश्व निर्माण झालेलं आहे आणि वेदांना सुद्धा ते खोटं ठरवतात. किंवा निरय म्हणजे काय म्हणतो आपण, नरक. तर नरक वगैरे भोगतात, त्यांना दंड मिळतो, न्याय जो असतो, हे सगळं त्यांच्या दृष्टीने ते खोटं आहे. म्हणून नरक स्वर्गू नभे पाप पुण्य भागू, हे दोही ठाई सुख भोगू कामाचानी. आत्ता सांगितलेलंच आहे. एवम कामा वाचुनी काही जगा मूळचे आन नाही, ऐसे बोलती पाही आसुर गाते. हे आसुर काय म्हणतात की ही विश्वाची सगळी अनादिसिद्ध व्यवस्था आहे, ती अजिबात आम्हाला मान्य नाही आहे. वेदांनी ज्याला दोषी ठरवलं तो नरक भोगाचा दंड पावतो वगैरे, आणि जो चांगला वागतो त्याला सुखात स्वर्गात राहायला मिळतं. ही केवळ कल्पना आहे, हे खरं प्रत्यक्ष काहीही नाही. आणि मूर्ख याज्ञिक यज्ञाच्या नादानं सगळे फसले. देवभोळे प्रतिमा पूजनांच्या मागं लागलेले आहेत म्हणे.
आणि भगवे योगी म्हणजे भगवे वस्त्र घालणारे योगी जे आहेत ते समाधीच्या कल्पनेनं गोत्यात आलेले आहेत. म्हणजे कुठल्याच शास्त्रावर त्यांची श्रद्धा नाही आहे. त्यामुळं असा हा पुण्यानं हे मिळतं आणि पापानं असं होतं असा भेद त्यांना कर्मसिद्धांत मान्यच नाही आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्याच्या ठिकाणी कामवासना किंवा कामभावना हीच आहे. त्याच्यातूनच कामवासनेशिवाय दुसरा आधार नाही. पुढचा श्लोक बघूया. ती सारखी ज्ञानेश्वरीच्या वेळेला स्वरूपानंदांच्या ओव्या घ्यायची सवय झाली असं वाटतं यातल्या ओव्या राहिल्यात. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. छोटे छोटे संधी आहेत. एताम इथं स्वतंत्र आहे. दृष्टीम अवष्टभ्य. अवष्टभ्य म्हणजे अवलंब करून, म्हणजे या दृष्टीचा म्हणजे या चुकीच्या दृष्टीचा किंवा मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून नष्टात्मानः. हे सगळे कसे आहेत हो? भगवंत सांगतायत. भगवंतावर आपण विश्वास ठेवायचा की नाही? जे नष्टात्मानः म्हणजे त्यांचा स्वभावच नष्ट झालेला आहे. आणि पुढं आहे नष्टात्मानः आणि अल्पबुद्धया. त्यांची बुद्धी पण अगदी कोती बुद्धी आहे, अल्पबुद्धी आहे, अल्पमतीचे आहेत ते. मंदबुद्धीचे म्हणतात की नाही. बघा काहींच्या डोक्यावर काही परिणामच होत नाही, काही सांगितलं तरी ते ठप्प असतात. आणि अहिताः सतत दुसऱ्यांचा अपकार करणारे, अहित करणारे. आणि उग्रकर्माणः. उग्र कर्म, क्रूर अशी कर्म करतात ते. आणि कशासाठी? जगतः क्षयाय प्रभवन्ति. अहो त्यांचा जन्मच कशासाठी झाला आहे? जगाच्या नाशासाठीच झालेला आहे. आपण पाहतो की हे विनाशायच दुष्कृताम हो की नाही. धर्मसंस्था म्हणजे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवंत म्हणतायत की सत्पुरुषांचं रक्षण करायचं आहे आणि या दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी. पण ह्यांचा जन्मच नाशासाठी झालेला आहे. त्यामुळं भगवंताला जन्म घ्यावा लागतो, अवतार घ्यावा लागतो त्या दुष्टांचं निर्दालन करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं. म्हणून या खोट्या अल्पबुद्ध ह्या म्हणजे ज्यांची बुद्धी मंद आहे, जे अहितकारक कर्म करणारे आहेत, सगळ्यांना काही जण अशासाठी जन्मलेले असतात. प्रत्येकाला त्रास देतात. आणि त्यांचं कर्मसुद्धा उग्र असतं, क्रूर असतं. आणि जगाच्या नाशासाठीच ते जन्मलेले आहेत. स्वीकारुनी अशी दृष्टी नष्टात्मे ज्ञानहीनते. जगताच्या क्षयासाठी निघाले रिपू हिंसक. रिपूच आहेत ते, शत्रूच आहेत आणि हिंसक आहेत. संत तुकाराम म्हणतात, दृष्टी ज्यांची प्रत्यक्षी हे न जो पाहे सद्वाक्य. अल्पबुद्धी जो भ्रष्टधी कोणे कधी उद्धरे. लोकघाती क्रूरकर्मी पाहे उर्मी बळाची. दुष्टचारवाक वर्तता नेणे संता तुकया. अहो या संतांना किंवा या तुकाला हे चारवाक म्हणजे हे जे दुष्ट आहेत, ज्याला आपण नास्तिक म्हणतो, तर ते दुष्ट आहेत आणि त्यांना काही समजून घेणं या संतांना किंवा तुकयाला जमत नाही. संत ज्ञानेंनी दिलेले आहेत ते ओव्या बघूया. ते वेळी स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडदरू. या वासनांचा अंकुरू जळोनी गेला. मग केवळी हे देह खोडा. अमेध्योदकाचा बुडबुडा. विषयपंखी सुहाडा बुडाले गा. हे जे लोक आहेत ते सगळे विषयाच्या चिखलामध्ये रुतून बसलेले. उदय जणे केतूचे जैसे. केतू जसा उदयाला आला
विश्वा अनिष्टोद्देशे जन्मती ते तैसे लोका आटू. लोकांना आटवण्यासाठी, लोकांना त्रास देण्यासाठीच हे जन्माला आलेले असतात. जसं राहू केतूनी दुष्ट हेतूनीच नाही का देवांना अमृत वाटत असताना त्यांनी असं गुप्त म्हणजे लपून देवांच्यामध्ये देवांना वाटत असताना देवांचं रूप घेऊन तिथं बसलेले आहेत आणि म्हणून त्यांचा नाश झालेला आहे. मग त्यांना इथपासून का त्यांचं मानेपासून कापल्यामुळं त्यांचं विष खाली गेलं नाही म्हणून ते असेच राहिले. आठल्य म्हणतात, ऐशीच दृष्टी त्यांची नष्टात्मे अल्पबुद्धी जे बारे. शत्रूच उग्र जन्मती विश्वक्षयार्थ ते सारे. ऐशीच दृष्टी त्यांची नष्टात्मे अल्पबुद्धी जे बारे. बारे म्हणजे अरे बाबा असं. शत्रूच उग्र कर्मे जन्मती विश्वक्षयार्थ ते सारे. मिरजकर म्हणतात, नष्टात्मे अहित क्षुद्र दृष्टी ठेवून या परी. नष्टात्मे अहित क्षुद्र दृष्टी ठेवून या परी. श्री भीमकर्मे जगन्नाशा सिद्ध होतात सत्वरी. गडकरी धरूनी असली दृष्टी नष्टात्मे अल्पबुद्धीजे. जगद्रोही उग्रकर्मे जगनाशार्थ वर्तती. भारती म्हणतात, हितशत्रूच दुष्टात्मे अज्ञानी क्षुद्र दृष्टीने बघती. ईशास नेणती ते दुष्ट कृतीनेच विश्वहित हरिती. मी चुकून करीती म्हणणार होते, कारण आपल्याला ते दुसऱ्यांचं हित करण्याची सवय असते ना. तर हे दुसऱ्यांचं हित हरण करतात. दुसऱ्यांचं कल्याण कसं होणार नाही यशासाठी झटणारे हे सगळे दानव म्हणा किंवा दैत्य गुणी दैत्याच्या पंथातले जे आहेत ते. आता अजूनही हे शंकराचार्य म्हणतात की अशा प्रकारच्या दृष्टीचा अवलंब करून ज्यांचा स्वभावच नष्ट झालेला आहे, जे परलोक साधनेपासून भ्रष्ट झालेले आहेत, ज्यांची बुद्धी अत्यंत अल्प आहे, ज्यांची बुद्धी केवळ भोगाच्या विषयामध्येच व्यग्र आहे, असे हे अल्पबुद्धी उग्र कर्मा म्हणजे क्रूर कर्म करणारे, हिंसा करण्यात निपुण असणारे लोक संसाराचे शत्रू, संसाराचा केवळ नाश करण्यासाठी जन्मलेले आहेत. अहो, घरामध्ये सुद्धा असं पूर्वी असायचं. समजा 8 मुलं असतील, 10 मुलं असतील, तर त्यातला एखादा असा कुपुत्र जायेत असतो आईवडिलांनाच छळणारा, आईवडिलांना त्रास देणारा, त्यांच्या सुखासाठी म्हणजे त्यांचं सुख त्यांना बघवणार नाही, अशी मुलं. म्हणजे असं घरामध्ये सुद्धा पूर्वजन्मीचं काहीतरी असेल देणं घेणं म्हणून असे येतात जन्माला. आता आपण ह्याच्यामधलं पाहिलं असेल भागवतात वगैरे की इतकं सुंदर त्या गोपींनी त्या भगवंतावर सगळी आपली हे ओवाळून टाकलेली, आपले प्राण किंवा आपलं सगळं सुख, कारण त्यांनी त्यांच्यासाठी भगवंतासाठी त्या सतत झटत असतात किंवा त्याचीच दृष्टी आपल्यावर पडावी, त्याच्या सान्निध्यात राहायला मिळावं असे असतात. पण त्याच्या विरुद्ध जे दुष्ट लोक असतात ते भगवंताला जाणतही नाही. भगवंत म्हणजे काय त्यांना पटतच नाही. म्हणजे जसे पशु पक्षी समोर जे दिसेल त्याच्यावर तुटून पडतात, तसं भक्ष्य मिळण्यासाठी किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी हे दुसऱ्याचा एक वेळच्या अन्नासाठी सुद्धा लोकांनी जीव घेतलेला आहे बघा. एक वेळचं अन्न मिळण्यासाठी ज्याला मिळतंय त्याचा जीव घेणारे लोक आहेत. काय सांगायचं, असे हे आसुरी संपत्तीचे लोक आहेत. आताच्या प्राण्यांमध्ये पाहतो आपण की अशा रानडुकरांच्या वगैरे जर मारामारी असेल किंवा माजलेल्या रेड्यांच्या झुंजी असतात, त्याच्यामध्ये पाहतो आपण ते असे धावत सुटतात की त्या वाटेत येणारी सगळी झाडं झुडपं या सगळ्यांचा नाश होतो.
किंवा मातीत असलेल्या अनेक असंख्य जीवजंतूंचा संहार होतो. तसे आसुरी लोक हे स्वतःच्या उपभोगासाठी, स्वतःच्या शांतीसाठी मध्ये आडव्या येणाऱ्या लोकांचा पूर्ण क्रूरपणे संहार करतात. जर मी सावरकर चित्रपट पाहिला असेल, कसं त्यावेळेला सुद्धा वातावरण होतं. सगळ्या चांगल्या लोकांना त्रास भोगायला लागलेला या दुष्टांच्या पायात. आणि ज्ञानदेव सुद्धा मी आत्ता जे म्हणलं तसं ते वेळी स्वर्गाला गी आदरू वगैरे जे आपण वाचलेले होते, तर हे असेच काय करतात की अशा स्थितीत हे स्वर्गासाठी आदर आणि नरकाविषयी डर किंवा भीती या मनोवृत्तीचा अंकुर जळून खाक झाला आहे त्यांच्या दृष्टीने. आणि मग हे असुर काय करतात तर अगदी पाण्यातल्या बुडबुड्यासारख्या देहाच्या खोड्यात अडकून राहतात किंवा विषयांच्या चिखलात बुडून राहतात. पाणी आटून माशांचं जसं मरण ओढवतं किंवा कोळी डोह ढवळण्याला जमतात किंवा शरीर पाताची वेळ आली म्हणजे रोग उठाव करतात, निमित्त होतं का नाही मरणाला, तसं विश्वाचा विनाश करण्यासाठी पूर्वी बघा असायचं, धूमकेतू दिसला की राष्ट्रावर संकट आलं. पूर्वी आमची आई आणि वडील म्हणायचे, जेव्हा नेहरूंचा मृत्यू झाला किंवा लालबहादूर शास्त्रींचा झाला त्यावेळेला अशा काही धूमकेतू वगैरे उगवले की ते म्हणायचे की आता हे राष्ट्रावर संकट आहे. तसं लोकांचा संहार करण्यासाठीच हे जन्माला येतं. म्हणजे काय बोलायचं, दुसऱ्या म्हणजे स्वतःसाठी जगलास तर मेलास म्हणत आहे. आपलं काय छान सुविचार होता. आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. सगळे आपले राष्ट्रभक्त, देशभक्त, छोटी छोटी अगदी ते शिरीष कुमार वगैरे छोट्या बालकांनी स्वतःवर गोळ्या झेडलेले देशासाठी. चाफेकर बंधू असतील, आणि ते काय म्हणत होते की ठीक आहे, आमचं व्यर्थ न हो बलिदान, आमचं बलिदान व्यर्थ नको व्हायला. आमचं जरी प्राणत्याग आम्हाला करायला लागला तरी चालेल, पण आमची मातृभूमी स्वतंत्र व्हायला पाहिजे. मातृभूमी या परकीयांच्या पाशातून सुटली पाहिजे, स्वतंत्र झाली पाहिजे. किती धडपड केलेलं आहे हो या लोकांनी. बरं, एताम दृष्टीमवष्ट होईल का आता? थोडासा वाचूया. एताम दृष्टीमवष्टभ्य सॉरी चिंताम परिमे काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. तिथे संधी बघा, भला मोठा एकच समासयुक्त संधी आहेत. पहिल्याच्यात आहे कामम आश्रित्य आणि पुढं आहे दंभमान मदान्विताः, एकच समास आहे. आणि मोहात गृहीत्वा सद्ग्राहान, तिथे थोडासा संधी आहे. गृहीत्वा असद्ग्राहान. असत म्हणजे खोटे, ग्राहान म्हणजे स्वीकारणारे, म्हणजे मिथ्या सिद्धांताचं स्वीकार करणारे. गृहीत्वा असद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. प्रवर्तन्ते म्हणजे हे निर्माण होतात किंवा संचार करतात, फिरत असतात. कसे? अशुचिव्रताः. शुची म्हणजे पवित्र आणि म्हणजे नाही, ज्यांचं आचरण अत्यंत भ्रष्ट आहे. आता आपण भ्रष्टाचार म्हणतो. भ्रष्ट आचरण करणारे आणि दंभमान मदान्विताः. त्यांच्या ठिकाणी दंभ आहे, मान आहे आणि मद आहे. या सगळ्यांनी ते युक्त असतात. इतकं सांगितलेलं आहे बघा. म्हणजे त्यांनी दैवी संपत्तीचं वर्णन करण्यापेक्षा या आसुरी संपत्तीवर फोकस जास्त केलेलं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे, अंधारात काय काय लपलेलं आहे हे दिसलं पाहिजे. तसं ह्या चांगल्या गुणी दैवी लोकांपेक्षा सुद्धा आसुरी लोकांचं किती भयानक आहे सगळं वागणं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.